हॅलो. तर आजचं एक थॉट आहे जे की मला आवडलेलं. हे डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक या बुकमधलं आहे. छोटीशी बुक आहे ही. तर मी एक्सप्लेन करते. इट्स अबाउट मिरॅकल. आणि मिरॅकल कधी होतात हे या पॅराग्राफमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. द ओनली वे यू कॅन एंटर दिस स्पेस ऑफ मिरॅकल इज थ्रू नॉन थिंकिंग. If we think, we immediately get ejected out of the space and enter a state of anxiety, worry and suffering. Our thinking will try to predict what might happen based on the past. This is why most people get more of the same of what they have always gotten. They try to use their limited personal mind to create something they have never experienced before, innocently not realizing that they must step into the unknown by entering the state of non-thinking and listening to their intuition. We can only ever create something we have never experienced in the realm of infinite possibilities. But the only way to make it happen is to go where we haven't gone before, which is the unknown. So basically ऑथरनी असं म्हणजे एक्सप्लेन केलं आहे की बऱ्याच वेळा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं आउटकम हवं असतं, किंवा एक वेगळी आयडिया किंवा एक वेगळी ॲक्शन किंवा एक वेगळ्या टाईपची थिंकिंग आपल्याला एक्सपेक्टेड असते. बट आपण जर सेम टाईपचे थॉट्स किंवा सेम टाईपच्या गोष्टी करत असू तर आपल्याला वेगळा रिझल्ट मिळत नाही. आणि मिरॅकल जर आपल्याला क्रिएट करायचं असेल तर ते नॉन थिंकिंगच्या स्टेटमध्येच होऊ शकतं. जर आपण कॉन्स्टंटली थिंकिंग करत असू किंवा पास्टमध्ये असू किंवा फ्युचरमध्ये असू तर नवीन आयडियाज किंवा मिरॅकल पॉसिबल होत नाही. बिकॉज आपण लिमिटेड माइंडनी विचार करत असतो आणि मिरॅकल्स हे अनलिमिटेड थिंकिंगने होतात किंवा नॉन थिंकिंग स्टेटमध्ये असल्यावर होतात. जर आपल्याला काही नवीन क्रिएट करायचं असेल किंवा नवीन एक्सपिरियन्स करायचा असेल तर आपल्याला नवीन विचार करण्याची गरज आहे किंवा नवीन थिंकिंग करण्याची गरज आहे किंवा नवीन ॲक्शन करण्याची गरज आहे. सो हे इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि हे बुक पण वाचा, फार हेल्पफुल आहे बुक. ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी किंवा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो या बुकनी. थँक्यू. बाय.